सर्वांना माहीत आहे की ऑगस्टमध्ये खूप कमी पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये आपण ऑगस्टमध्ये जे काही हंगामामध्ये नुकसान होतं आहे त्याच्या अगेन्स्ट आपण एकूण 57पैकी 40 मंडळाची अधिसूचना 25% अग्रिमासाठी यापूर्वीच काढली होती आणि त्याच्यानंतर 17 मंडळाची अधिसूचना काढलेली आहे. या 25% अग्रिमाचा पाठ सोडल्यानंतर आता आपल्याकडे पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि या 25% अग्रिमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी रक्कम मिळणार आहे त्या व्यतिरिक्त रक्कम मिळण्यासाठी आत्ता म्हणजे आपला जो काही 15 ऑक्टोबर हा हार्वेस्टिंग पिरियड आहे त्याच्या अगोदर 15 दिवस म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला पूर्वसूचना देणं अपेक्षित आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आव्हान आहे की जर आपल्या इकडे पाऊस झाला असेल आणि त्या पावसामुळं आपलं नुकसान झालं आहे असं आपल्याला वाटत असेल तर विमा कंपनीला एकतर त्यांच्या ईमेल आय डीवर, दुसरा आम्ही टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध केलेला आहे त्या टोल फ्री क्रमांकावर, तिसरा एक क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करतो आपण त्याच्यावर, किंवा एक व्हॉट्सअप नंबर विमा कंपनीनं पी माध्यमातून एक प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यावर. आणि ज्या शेतकऱ्यांना हे चारही शक्य नाही तर त्या शेतकऱ्यांनी एकतर तालुक्याची विम्याचे ऑफिस असतील किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांचं ऑफिस असेल या ठिकाणी जरी 72 तासाच्या आत तक्रार केली तर निश्चितपणे अशा शेतकऱ्यांचं स्थानिक आपत्तीमध्ये पंचनाम्याच्या आधारे नुकसान मिळण्यास ते पात्र राहतील. त्यामुळं आज कृषी विभागामार्फत आणि पूर्ण जिल्हा प्रशासनामार्फत मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या पूर्वसूचना आपण वेळेत द्याव्या. जर आपण त्याच्यानंतर पूर्वसूचना दिल्या असतील किंवा थोडक्यात 1 ऑक्टोबरनंतर आपलं जर नुकसान झालं असेल तर त्याच्यामध्ये परत 50-50% भारांकनाचा विषय येतो आणि 15 ऑक्टोबरनंतर जर आपण काढणी पश्चात नुकसान जर आपण म्हणतो पोस्ट हार्वेस्ट तर त्याच्यामध्ये जर आपण नुकसान याच्या पूर्वसूचना दिल्या तर मात्र ज्या प्रमाणात नुकसान होईल म्हणजे 100%पर्यंत सुद्धा आपल्याला पीक विमा मिळू शकतो. त्यामुळं शेतकरी बांधवांना माझी एवढीच विनंती राहील की जसं जसं आपलं नुकसान होईल त्या प्रमाणामध्ये त्यावेळेस आपण 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला आपली पूर्वसूचना द्यावी. अधिकारी धाराशिव, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे या हंगामामध्ये खरीप 2023मध्ये जी काही राज्याची परिस्थिती आहे तीच धाराशिवची परिस्थिती आहे. राज्याच्या परिस्थितीपेक्षा आपल्याकडे पावसाची परिस्थिती बिकट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याकडं आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर जूनमध्ये आपल्याकडं जो काही सरासरी पाऊस होता 126.9 mm, त्याच्या अगेन्स्ट फक्त 33.6 म्हणजे फक्त 26% पाऊस झालेला आहे. जुलैमध्ये मात्र आपल्याकडे चांगला पाऊस झाला होता आणि त्याची आकडेवारी जी आहे ती 166%पर्यंत आहे म्हणजे 227 mm पाऊस झाला. त्याच्यानंतर मात्र ऑगस्टमध्ये आपल्याकडं जी 154.4 mm सरासरी होती त्या सरासरीच्या अगेन्स्ट 26.9 mm म्हणजे फक्त 17.4% पाऊस झालेला आहे. आणि याच महिन्यामध्ये खूप मोठा ड्राय स्पेल म्हणजे पावसाचा खंड जो होता तो आपल्याकडं एका मंडळामध्ये 33 दिवसापर्यंतचा पावसाचा खंड आपण रेकॉर्ड केलेला आहे. त्याच्यामुळं हाच पिरियड म्हणजे ऑगस्टचा जो पिरियड आहे तोच नेमका सोयाबीनच्या फुलोऱ्याचा पिरियड आहे आणि त्याच पिरियडमध्ये आपल्याकडं खूप मोठा पावसाचा खंड पडल्यामुळं मोठ्या प्रमाणात एकतर फुलगळ झाली, बऱ्याच ठिकाणी फुलंही लागलेली नाही आणि जे फुलं आत्ता आलेली आहेत त्याच्यामध्ये 10 ते 15% फक्त शेंगावरण्याचं त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे हलक्या जमिनीत तर मी म्हणतो 100%पर्यंत नुकसान झालेलं आहे. मध्यम आणि भारी जमिनीमध्ये जवळजवळ 60%च्या पुढं आपल्याकडं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीच्या अधीन राहूनच आपण जी हंगामाच्या मध्येच येणारी जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे या कॅटेगरीमध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये एकूण सुरुवातीला 57पैकी एकूण 40 मंडळाची एक अधिसूचना काढली होती. ती विमा कंपनीने ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण उर्वरित 17 मंडळाची अधिसूचना काढली होती. आता या दोन्हीमध्ये 40 मंडळाच्या अधिसूचनेला आपण 21 दिवसाचा पावसाचा खंड हा क्रायटेरिया लावला होता आणि उर्वरित 17 जी मंडळं आहे त्याच्यासाठी आपण लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हणजे 1998 पासून जर आत्तापर्यंत जर आपण ॲव्हरेज काढला तर यावर्षी ऑगस्टमध्ये खूप कमी पाऊस झालेला आहे. म्हणजे सांगायचं जर ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम थोडक्यात जी महसूल मंडळामध्ये आपण 25% अग्रिमाची अधिसूचना काढलेली आहे त्यांना जी काही 25%ची रक्कम मिळेल त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा संभ्रम आहे की 75% रक्कम नंतर मिळणार. परंतु 75% रक्कम ही पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जी काही नुकसान भरपाई उंबरठा उत्पन्नाच्या तुलनेमध्ये येईल त्याच्या अगेन्स्ट मिळणार आहे. त्यामुळं जी तुमची विमा काढताना जी काही विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्या 75% अमाऊंट मिळणार नाही. 25% जे आहे त्याच्या अगेन्स्ट जेवढी राहिलेली आहे अमाऊंट ती अमाऊंट जर तुमचं पीक कापणी प्रयोगाच्या याच्यामध्ये जर उत्पन्न कमी आलं तरच ती मिळणार आहे. त्यामुळे हा एक संभ्रम सर्व शेतकरी बांधवांनी दूर करावा. सर, आता 25% ॲग्रीमसाठीची 40 मंडळाची सरासरी रक्कम किती आहे?
25% आर-डी-ओमध्ये एकतर उंबरठा उत्पन्नाच्या तुलनेमध्ये जर नुकसान झालं असेल तर त्याच्यामध्ये त्या कॅल्क्युलेशनच्या आधारे ते रक्कम मिळते आणि आपण 100% सर्व मंडळामध्ये जो काही क्रायटेरिया आहे मागच्या 7 वर्षाच्या सरासरीच्या 50%पेक्षा जास्त नुकसान असेल तर अशा सर्व मंडळ विमा कंपनीने 40 जे आहेत ते पात्र ठरवलेले आहेत. इतरही 17 मंडळामध्ये आहेत त्यातसुद्धा आपण 50%पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे असं शासनालाही कळवलेलं आहे आणि विमा कंपनीलाही अधिसूचना देऊन कळवलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक महसूल मंडळामध्ये वेगवेगळी रक्कम येईल, परंतु साधारणतः एक 4,500 ते 6,000पर्यंत त्या दरम्यान कदाचित 25%पर्यंत रक्कमेचे कॅल्क्युलेशन होऊ शकतं. आपल्याकडे जो काही टोल फ्री क्रमांक आहे तो आहे 1800 म्हणजे 1800-266-0700 हा टोल फ्री क्रमांक आहे कंपनीचा. आणि जो व्हॉट्सअप क्रमांक आहे तो आहे 73-045-24-888. या व्हॉट्सअप नंबरवर मात्र आपण सेव्ह करून मोबाईलमध्ये हाय जर आपण टाकलं तर त्याच्यावर जशा जशा इन्स्ट्रक्शन येतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्याच्यात माहिती भरायची आणि आपली तक्रार करायची आहे. सर 72 तासाची इंटिमेशनची अट जशी शेतकऱ्यांसाठी आहे तशी इंटिमेशन नंतर किती दिवसात पंचनामा व्हावा आणि त्यासाठी विमा कंपनीची सज्जता आहे काय? 72 तासाची अट जरी असली तरी मी आता सांगितल्याप्रमाणे शेतकरी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसला तक्रार करू शकतात जी कदाचित 72 तासाच्या पुढे जाईल. तसे इंटिमेशन गृहीत धरावे अशा मी कंपनीला अगोदरच इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. याच्याशिवाय आपण तक्रार केल्यानंतर कंपनीला 10 दिवसाच्या आत असा सर्वे करून अहवाल त्यांच्याकडं म्हणजे थोडक्यात कृषी विभागाकडं किंवा राज्य शासनाकडे देणं अपेक्षित आहे. तर 10 दिवसाची मर्यादा कंपनीला आहे. समजा 10 दिवसामध्ये जर कंपनीनं पंचनामे केले नाहीत आणि शेतकऱ्यांनी पीक काढून टाकलं तर त्याला कंपनी जबाबदार असेल. सर गतवर्षीचे पंचनामे अद्यापही विमा कंपनीने गतवर्षीच्या दिलेले नाहीत, मग तसं यावर्षी पंचनामे तात्काळ आपल्या कृषी कार्यालयाला पोहोचावे अशी काही अट घातली? यावर्षी मागच्या वर्षीच्या पंचनाम्याच्या फॉर्मॅटमध्ये 3 पानं होते आणि त्याच्यामध्ये सह्या शेवटच्या पानावर होत्या आणि जे पर्सेंटेज ऑफ लॉस आणि अफेक्टेड एरिया म्हणजे जे नुकसान झालेलं आहे ते टक्केवारी ती मात्र पहिल्या पानावर होती. कदाचित काही ठिकाणी ते बदललं गेलं असेल किंवा बदललं जाऊ शकतं म्हणून यावर्षी एकतर आम्ही तो पंचनाम्याचा फॉर्म बदललेला आहे. एकच पानाचा पंचनाम्याचा फॉर्म केलेला आहे म्हणजे त्याच पानावर सही आणि त्याच पानावर टक्केवारी असं असणार आहे. आणि आम्ही सर्व तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यकांना सूचना दिलेल्या आहेत कारण पंचनामा करताना एकतर कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्या सह्या असणं अपेक्षित आहे. तर त्याच वेळेस जे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी पर्यवेक्षक असतील किंवा इतर कोणी कृषी अधिकारी असतील त्यांनी त्याच वेळेस पंचनाम्याची एक सॉफ्ट कॉपी आपल्याकडे ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याच्याशिवाय विमा कंपनीलाही लगेचच एक कॉपी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जमा करण्याची सूचना दिलेली आहे. विम्याची रक्कम आता 18 सप्टेंबरला एक शासन निर्णय निघालेला आहे जो काही राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा हिस्सा आहे तो विमा कंपनीला जमा झालेला आहे. त्यामुळे दिवाळीच्या आतमध्ये अग्रिमाची रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहे. किती दिवसात देणं बंधनकारक आहे? तसं 40 दिवसाचा पिरियड आहे विमा कंपनीला प्रीमियम मिळाल्यानंतरचा. सर तेच जे तालुका प्रतिनिधी आहेत विमा कंपनीचे गेल्या 3 वर्षापासून तेच आहे, त्यांच्याविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, मात्र आजही कंपन्या बदलल्या पण ते तालुका प्रतिनिधी बदललेले नाही आहेत. जे तालुका प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये एक तर त्यांचं क्वालिफिकेशन आहे जे म्हणजे BS ॲग्री किंवा डिप्लोमा त्यांचं 1 वर्ष एक्सपिरियन्स किंवा इतर कोणती डिग्री असेल तर त्याला 2 वर्ष एक्सपिरियन्स असा आहे. त्यामुळे कृषी विभाग त्यामध्ये इंटरफेअर करणार नाही, परंतु ज्या तालुका प्रतिनिधींच्या कृषी विभागाला लेखी तक्रार असतील तर त्यांच्या निवडीबाबत विमा कंपनीला तात्काळ कळवून त्यांची निवड रद्द करण्यात येईल.